मी सदाशिव माणिकराव देशमुख, माजी सरपंच, पिंपळगाव महादेव। मी एक छोटासा व्यापारी, शेतकरी आणि काँग्रेस पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे। मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार साहेब यांचं मी शेतकऱ्यांना जे कर्जमाफी दिली त्याबद्दल त्यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो। नंतर माझं कर्जविषयक धोरणाबद्दल जे आपण विचारलात त्याबद्दल माझं असं मत आहे की आमचे काँग्रेस काळामध्ये जी कर्जमाफी झाली होती, माननीय शरदचंद्र बी पवार आणि काँग्रेस या काळात जी कर्जमाफी झाली होती त्यामध्ये कुणीही वंचित राहिलं नव्हतं। त्यानंतर दुसरी कर्जमाफी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या काळात झाली, 2 लाख रुपये। त्यानंतर तिसरी कर्जमाफी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या काळात झाली। त्यामधून बरेच लोक वंचित राहिले। काय बँकेच्या याद्या पूर्ण बरोबर गेल्या नाहीत सरकारकडं, काय झालं काही कळलं नाही। सध्या 5000 लोकसंख्येच्या गावात 400 खाते असताना 52 लोक वंचित राहिले, ही एक शोकांतिका झाली। त्यामुळं आता माझं एक मत आहे की जगाचा पोशिंदा शेतकरी वंचित राहू नये या दृष्टिकोनातून कुठलाही पक्ष असो, कुठलाही कार्यकर्ता असो, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता त्यांनी जगाच्या पोशिंदा शेतकऱ्यांसाठी पूर्ण जोमाने या कर्जमाफीबद्दल लक्ष ठेवून आपल्या गावातील कुठलाच शेतकरी वंचित राहू नये याबद्दल सर्वांनी कार्य करणं गरजेचं आहे। त्यामध्ये जसे आपण नेत्याचे अभिनंदनाचे पोस्टर्स लावतो, जसे आपण वाढदिवसाचे पोस्टर्स लावतो, त्या पद्धतीनं माझं म्हणणं कार्यकर्त्यांना असं मनातून तळमळीनं आव्हान आहे की त्यांनी गावात जे कोणी शेतकऱ्यांना ज्यांना कर्जमाफी मिळाली, ज्याचे नावं आलेत, त्यांचे बॅनरवर नाव टाकून शासनाचे आभार मानावेत आणि जे लोक वंचित राहिलेत त्या लोकांचे सुद्धा बॅनरवर नावं टाकून माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत त्यांचं बँकेचं स्टेटमेंट कधीपासून थकीत आहे त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे कार्ड, इतर डॉक्युमेंट लावून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे ते कळविणे गरजेचं आहे। तरी माझी सर्व कुठल्याही पक्षाच्या, भाजपच्या असोत, काँग्रेसच्या असोत, राष्ट्रवादीच्या असोत, दोन्ही शिवसेनेच्या असोत, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावच्या लेवलवर सर्वांनी फार लक्षपूर्वक काम करून आपला शेतकरी वंचित राहू नये। सरकार ते कर्जमाफी द्या तयार आहे, पण योग्य माहिती जाणं गरजेचे आहे। तरी त्यापुढेही मी सांगतो की मागच्या कर्जमाफीमध्ये माझा मुलगा अजिंक्यराजे सदाशिवराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस युवक विद्यार्थी संघटना यांनीसुद्धा नांदेड विश्रामगृहावर माननीय अजितदादा पवार साहेबांची भेट घेऊन पत्र दाखल केले होते। त्यामध्ये त्यांनी शिंदे साहेबांना सांगून आपण त्यामध्ये पूर्ण राहिलेल्या लोकांची कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते। त्याचेसुद्धा अर्ज, डॉक्युमेंट्स आणि त्याची जी क्लिप पवारसाहेबासोबत माझ्या मुलाची आहे तीसुद्धा आपणास मी त्यामध्ये ॲड करत सांगत आहे। तर माझी विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून, तर सर्व कार्यकर्त्यांनी यथासांग थोडा वेळ देऊन शेतकरी जगाचा पोशिंदा याला मदत करणं फार गरजेचं आहे। बस एवढं बोलतो, थांबतो।